मैत्रिणींनो, तर मी मेघना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्या अण्णाजींच्या घरी. खरं म्हणजे ह्या माझ्या सासूबाईंच्या आई आहेत, आई आणि वडील. पण मला इथं आल्यावर माझ्या माहेरी आल्यासारखंच फिलिंग होतं. खूप छान त्यांचं नेचर आहे. हो, मी तुम्हाला सगळं दाखवते. आता बघा आर्यने इथे काय केली आहे गंमत. हे बघा, हे त्याने उन्हात ठेवल्यामुळे ते फिरत आहे. छान आहे ना? हां. तर मी आज तुम्हाला आमच्या अण्णाजींच्या घराची होम टूर करणार आहे. तर बघत राहा. थांब, आपण बाहेरून सुरुवात करू. हे आहे त्यांचं घर, हे आहे चांदणीचं झाड, आहे गेट. इथे मध्ये आल्यानंतर इथे आहे तुळशी वृंदावन. त्याचबरोबर ते तुळशी आहे. इतके सारे झाडं आहेत तिथे बघा. हे बघा किती छान आवरलेलं आहे सगळं. हे आहेत शोचे झाडं. हॅलो कर आपल्या फ्रेंड्सला, सबस्क्रायबर्सला हॅलो. आर्यन तर खूप मज्जा करतो इकडे येऊन. आर्यन गरम लागते चटके. चला पळा 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 पळा. ही आहे गच्चीवरती जाण्याची. चला आता घरात जाऊया. नको, गच्ची खूप ऊन असेल आर्यन. यांचं बालपण मिस्टरांचं बरंच या घरात गेलेलं आहे. हे सासूबाई, हे मामा, अक्काजी, आर्यनची अक्काजी, या त्या आजी, अण्णा, हे माझे सासरे. हे त्यांचं बेडरूम. चल पुढचं दाखव, काय काय आहे. गार्डन दाखव. या आहेत आमच्या बायाजी. वय वर्ष 80, पण त्यांचा उत्साह अगदी तरुणाला लाजवेल असा असतो बरं का. खूप छान स्वयंपाक बनवतात, सगळं आवडतात. घर तर इतकं स्वच्छ असतात. ते आणि अण्णा असे दोघंच असतात घरामध्ये. अण्णांचं वय 85च्या पुढे आहे. ते एक शिक्षक होते आणि आता रिटायर आहेत, त्यामुळे ते दोघं इथे असतात. तर अशा आमच्या आजी काय काय रेसिपी त्या बनवतात काय सांगू तुम्हाला, आणि खूप टेस्टी. त्यातली तुम्हाला एक मी शेअर करते इथे. तर बघत राहा शेवटपर्यंत माझा हा ब्लॉग. तर बघूया त्यांचं गार्डन. चला. त्यांनी त्यांच्या गार्डनमध्ये विविध प्रकारची फळं झाडे लावली आहेत. तर यात एक आहे, हे आहे चिकूचं झाड. खूप सारे चिकू येतात. त्यानंतर येथे त्यांनी आंबा लावलेला आहे. आता त्याला आंबे पण येतात. इथे बघू शकतात हे झाड खूप उंच आहे. ते आंबा उतरावा लागतो. इथे नारळाचे झाड आहे, त्याला पण नारळ येतात. त्यानंतर येथे त्यांनी आळूचे पानं लावले आहेत. कढीपत्त्याचं झाड आहे. आळूचे पाने तर इतकं आहेत की बस संपत नाही, बघू शकता तुम्ही येथे. त्यानंतर येथे वांग्याचं झाड लावलेलं आहे. हे लिंबाचं झाड आहे, लिंबू पण आलेले आहेत त्याला. हे बघा नारळ, खूप सारे नारळ येतात. कढीपत्ता. त्यानंतर येथे फुलं झाडं लावलेली आहेत काही काही. हे बघा खूप छान वाटतं इथे बाहेर बसलं की गार. तर ते लावत असतात. कधी ते एखादी फळभाजी लावतात, जसं की वांग्याची भाजी, भेंडी. घरापुरतं होऊन जातं मग. तर बघूया आजींची रेसिपी. तर आज आजींनी खास आमच्यासाठी हे धिंद्रे नाश्त्यासाठी बनवले आहेत. रात्री त्यांनी मुगाची डाळ आणि मटकीची डाळ भिजत घातली होती आणि सकाळी ती बारीक करून त्याच्यात आलं, कोथिंबीर, जिरे, ओवा टाकले आहेत, मिरची, आणि तिथे बनवून दाखवत आहे. ऐकूया त्यांच्या शब्दात. चला तर. मी सगळं राहू दिलं. हे असं करायचं. हां. आणि काय कुठं माझा 1 वर्षापासून आहोत कुठाई. हो का? 1 वर्षापासून? 1 वर्ष झालं त्याला. बापरे. गोल्याचा कुत्र्याचा होत तो फुट्टा खोक्याचा. हा हा हा. याच्यात कोणत्या कोणत्या? मठाची डाळ आणि उडदाची डाळ. मटाची डाळ आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ. भारी येतात. पोराला पिठी केली. केले का वेगळे? हा. हिंग, जिरं, ओवा, थोडा खायचा सोडा, आई सोडा, भजीचा थोडासा, बरं जास्त मीठ, ओवा, जिरं,
तिखट मीठ लोण आहे हां हां हे टाकायचं. तुझ्याकरता लवकर केली मी ती. खाय का छान आहे. हल्ली झाली मीठ टाकलं. हा, मीठच नाही. मिरची कांदा सर्व म्हणजे कांदा नाही बरं का, नाही लसूण, जिरं ओवा. हिरवी मिरची सगळं दळून घेते आणि त्याच्यात थोडीशी डाळ टाकते. हां मस्त येतात. डाळ कोणती? मुंगाची आणि मटाची. बाकीचं नाही. याच्यामध्ये नाही चटणीमध्ये कोणती डाळ? याच्यामध्ये. हां त्याच्यात याच्यात हरभऱ्याची. लसूण जिरं हिंग ओवा हिरवी मिरची लसूण सर्व तर मैत्रिणी कशा वाटल्या माझ्या आजी? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.